आता मी पनीरची भुर्जी बनवली आहे. एकदम हळूवार मंद आचेवर भाजावं लागतात भाकरी. माझ्या भाच्याला का नाही घेते खेळायला खाले. ह्या चहामध्ये मी गवती चहाची पानं आणि अद्रक किसून टाकलेलं आहे. कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे मला भीती वाटते साधायची भाकरी. छोटूशे हुंड्याची पोळपाट भर भाकरी बनणार आहे. चाय और बिस्किट खाले. कॉफी पिला दीजिए. फुल सेंटेन्स में बात किया कर पुत्र. भोजन झाल्यानंतर भांडी घासण्याचं काम माझा मना करत आहे. 3 रूमच्या रेल्वेच्या डब्यामध्ये कैद झालेला आहे. मेरे पती परमेश्वर ऑफिस जा रहे हैं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि मी गॅसवरती एका साईडला शेवग्याची शेंग उकळायला ठेवलेली आहे आणि एका साईडला काशी भोपळा शिजायला ठेवलेला आहे. मी आता तुळशी मातेला जल अर्पण करते. बाहेर भुरभुर बारीक पाऊस चालूच आहे आणि एवढ्या इमारती भिजलेत की असं वाटतं की 1 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. चला, भोपळा शिजलेला वास येत आहे. बघूया भोपळा शिजला की काय. वा वा, भोपळा शिजलेला आहे. छान वास येत आहे. शेवग्याची शेंगाची भाजी सुद्धा छान शिजलेली आहे. अरे आराम से बेटा. कोंडजी इथं देवपूजा करत आहेत आणि प्रणव भाचा बसलेला आहे. त्याला आंघोळ करायची आहे. मग ब्रश झाला का बाळा तुझा? ब्रश झाला ना. नेहमीप्रमाणे फोंडजीने गरम गरम जेवण केलेलं आहे आणि इथं आता मना आणि प्रणव जेवायला बसलेले आहेत. आंबा पण खा. प्रणव घे बाळा. आता मी जेवण करायला बसलेली आहे आणि जेवणामध्ये मी खात आहे काशी भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी आणि नंतर शेवग्याच्या शेंगाची आमटी घेणार आहे. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आणि आंबा, आय लाईक मँगो. खरं तर आज आईला आमरस खायचं. हो. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं देहाचा तथा ज्ञात्वा अन्नदोष षडलित्पते. जय श्री. मग प्रणव कशाली भाजी चपाती घे. मेरे पती परमेश्वर ऑफिस जा रहे हैं. बघा, पती हे परमेश्वर असतात म्हणून आपण त्यांच्या पाया पडतो, नमस्कार करतो त्यांना. कोणी तर म्हणतात ना का पाया पडू. आपण पतीला सन्मान देतो त्यांना नमस्कार करून. आणि आपण जे काही व्रत वैकल्य करतो ते पतीसाठी, कुटुंबासाठीच करत असतो. म्हणून मी तर पतीच्या पाया पडत असते सणावाराला, लग्नाच्या वाढदिवसा दिवशी. होय की नाही पंडितजी? हा. तर हे कारण आहे, पती हे परमेश्वर आहेत. ठीक आहे. परमेश्वर. भोजन झाल्यानंतर भांडी घासण्याचं काम माझा मना करत आहे आज, कारण माझ्या हाताला पोळलेलं आहे. जर याच्यामध्ये पाणी गेलं तर जखम आणखी चिघळेल, म्हणून आज माझा मना भांडी घासत आहे. कसं वाटतंय बाळा? कसं वाटतंय? छान वाटतंय का एवढी सगळी भांडी घासते वेळेस? ही छाटछोट भाजी 5 भांडी आहे. हा, 5 मिनिटात. 5 मिनिटात? अरे 5 मिनिटात घासली जाणारी भांडी नाहीयेत बाळा. मग करमतं का बाळा? जास्त पाऊस आहे. हा, बारिश से परेशान है मेरा भांजा. प्रणव भाचा जेव्हापासून आला ना तेव्हापासून कंटिन्यू रात्रंदिवस पाऊस आहे. त्याच्यामुळे याला कुठेही घेऊन जाता येत नाही बाहेर. गेल्या वर्षी आला होता तर त्याला मेट्रोमध्ये फिरवलं, शनिवारवाडा दाखवला, लाल महल दाखवलं, नवीन घरी घेऊन गेलो, डोंगरावरती घेऊन गेलो करवंद खायला. हे ना बाळा, गेल्या वर्षी मजा आली होती. आणि ह्या वर्षी काय नाही. प्रणव भाचा आल्यापासून 3 रूमच्या रेल्वेच्या डब्यामध्ये कैद झालेला आहे आणि सोलापूरला तो खुले जंगल का शेर रहता है. हे ना बा, मज्जा असते ना सोलापूरला. आमच्या इथं बघा बिचारा. म्हणजे इथं जास्त घरात बसावं लागतं, नाही तर करमते. हा, त्याला बाहेर लागतं फिरायला. अचानक पावसाची तीव्रता खूप वाढलेली आहे आणि धो धो बरसत आहे पाऊस. दादू माझा भिजून आला.
काय आणलं काय माहित पोराने खायला. नाही एवढं तो एकट्यासाठी. कधी नाही आणत खायला, मला माहित आहे. दूध आणलं असेल कदाचित. अरे समोसे, कचोडी. अरे पण आता आमचं जेवण झालंय ना रे. कधी आण म्हणलं तर आणत नाही. क्या आहे करे लडके को. हा माझी माय आता नाक तोडते. नाक शेंगदाण्याची. फुल सेंटेन्स मी बात क्या कर पुत्र. शेंगदाण्याची नाक काढत आहेत. यानं पित्त वाढतं ना, हे नाक असतं आणि हे काढून टाकायचं असतं. हे कडू पण लागतं आणि याच्यामुळे पित्त पण वाढतं. गिरणीमध्ये थोडीशी बाजरी दळायला टाकते. या बाजरीच्या पिठापासून मला पातळ बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत, ज्या की प्रवासामध्ये खाता येतील. क्या हो गया बेटा, कॉफी पिला दीजिए. काफी. दादू बघा खिडकीच्या आतून सांगतोय बनव जा कॉफी बनव. नाही मला ओमला चहा हवाय, चहा हवाय त्याला. देखूंगी अभी, एक के लिए चाय एक के लिए कॉफी बनाऊंगी. चला बाजरी दळते तोपर्यंत. गॅसवरती एका साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे मी आणि एका साईडला चहा उकळायला ठेवलेला आहे. आणि ह्या चहामध्ये मी गवती चहाची पानं आणि अद्रक खिसून टाकलेलं आहे. आज ओम बरोबर मी सुद्धा चहा पिते. बाहेर छान पाऊस पडत आहे, रिमझिम रिमझिम. थंड वातावरण झालेलं आहे, त्यामुळे चहा प्यायला आनंद येईल. हे घे बाळा, चाय और बिस्किट खाले. बिस्किट अरे पडेल पडेल पडेल. हा तो नाही पिणार. दादू झोपलेला आहे, पौडलेला आहे खाली. मना बहुत असंच करतात. आणि भातचा पण. बारिश के दिनों में यही सीन देखने को मिलेगा अभी. मग प्रणव चहा प्यायचा का बाळा. चहा पीत नाही, अच्छी बात है. आणि मी सुद्धा थोडासा चहा आणि 2-3 बिस्किट खाते. वा वा वा, खूप स्वादिष्ट चहा झालेला आहे. वा भाई वा वा वा, किती सुंदर दृश्य आहे. फोन सोडून उन्हा खेळत बसलेले आहेत 4 जण. अरे माझ्या भाच्याला का नाही घेते खेळायला. नूब म्हणजे काय. काय रे शिकवा ना. जिंकला ना. जिंकलाय पहिला. जिंकला का. पहिल्यांदाच. अरे शिकवा लेकराला. मी आता पातळ बाजरीच्या भाकरी बनवत आहे प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी. आम्ही लवकरच तीर्थयात्रेला जाणार आहोत, त्याची तयारी मी करत आहे. आणि इथं एक पातळ बाजरीची भाकरी बनवली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम पापडासारखी बनवावी लागते. म्हणजे पातळ तर बनवावंच लागते, पण भाजावं लागते एकदम कडक. म्हणजे असं वाटतं की आपल्याला वाळवलेली आहे उन्हामध्ये भाकर ही, पण वाळवली नाही. याला चांगलं बारीक मन त्याच्यावर भाजावं लागतं. त्याच्यामुळे ही भाकरी 2 ते 3 महिने आरामात टिकते. जेव्हा आम्ही कुंभमेळ्याला गेलो तेव्हा पण मी ट्रेनमधलं नव्हतं खाल्लं, बाहेरून आम्ही घेतलेलं पार्सल ट्रेनमध्ये ते खाल्लेलं प्रवासामध्ये. आणि आता सुद्धा मी कडक बाजरीच्या भाकरी बनवत आहे प्रवासामध्ये खाण्यासाठी. तर अशा भाकरी आमच्या सोलापूरला खूप बनवतात, म्हणजे विकायला सुद्धा असतात. आणि मी त्याच घरी बनवत आहे. आम्हाला 5-6 दिवसांनी जायचं आहे प्रवासाला, त्याची तयारी मी आज करून ठेवत आहे. आणि ह्या भाकरी थोड्याशा थंड झाल्या ना एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. एवढं तुम्ही पाहू शकता किती पातळ भाकरी. आणि एवढूसाच हुंडा घेतलेला आहे, छोटासाच. छोटूशा हुंड्याची पोळपाटभर भाकरी बनणार आहे. बाजरीच्या भाकरी पोळपाटावरच थापावं लागतात, जेणेकरून त्या पातळ बनतात. मागच्या साईडने भाकरी छान खरपूस भाजलेली आहे. आता उजवी बाजू, सरळ बाजू. भाजते वेळेस एकदम पेशन्सली भाजावं लागतं, एकदम आरामात मंद गॅसवरती भाकरी भाजावी लागते, तरच एकदम पापडासारखी कुरकुरीत कडक बनते. मी इथं 9 पातळ बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत, एकदम पातळ. आणि बघा किती छान भाजलेल्या आहेत खरपूस. आणि इथं संध्याकाळच्या जेवणामध्ये लागणाऱ्या 4 बाजरीच्या भाकरी सुद्धा बनवलेल्या आहेत. आणि 9 बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी मला चक्क 2 तास लागलेले. काय करे, खूप पेशन्सली एकदम हळूवार मंद आचेवर भाजावं लागतात भाकरी या. आता मी सायंकाळची देवपूजा करून घेते आणि नंतर या पातळ भाकरी डब्यामध्ये भरून ठेवते. अगोदर तुळशी मातेची पूजा करते. नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. आता ह्या डब्यामध्ये भाकरीचे तुकडे करून भरून ठेवते, नाहीतर पावसामुळे सादळून जाते आणखी भाकरी.
एवढे 4 तुकडे करून ठेवते याच्यामध्ये. कंटिन्यू पाऊस आहे त्यामुळे मला भीती वाटते साधायची भाकरी, म्हणून आता थंड झाले तर पटकन डब्यामध्ये भरून ठेवते. छान कुरकुरीत आवाज येत आहे याचा पापडासारखा. आता मी पनीरची भुर्जी बनवलेली आहे चिरंजीवांसाठी. चला, प्रणव भाच्याला भूक लागलेली आहे, त्याला अगोदर जेवायला देते. प्रणव, हे घे बाळा, हे राजा खाले. मी आणि फोंडेची चिरंजीव आल्यानंतर जेवण करतो. मना तर जिमला गेलेला आहे, दादू स्विमिंगला गेलेला आहे, त्यानंतर आम्ही जेवण करतो. आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.